नमस्कार. इन्स्टंट जी के स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सर, आपण पाहणार आहोत 10 मे 2025च्या चालू घडामोडी. तर चला, आपण जास्त न बोलता कमी वेळामध्ये 10 मार्क कसे भेटतात, 10 प्रश्न कसे बघू, 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला, नुकतेच CBI संचालकपदी प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? तर 1 वर्ष. रोमन कॅथलिक चर्चचे 14वे पोप कोण बनले आहेत? रॉबर्ट प्रीहोस्ट. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील किती गावे नव्याने मधाचे गावे म्हणून घोषित करण्यात आले आहेत? 10 गावे. महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव मांघर आणि ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अधिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे आणि पोलीस भरतीला तर हा कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला तुम्हाला दिसेलच. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अधिशक्ती अभियान हे महाराष्ट्र राज्यानं सुरू केलं आहे. प्रश्न 6वा, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? लक्ष्मण गायकवाड. तोही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सालेम बिन ब्रेक यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? येमेन. प्रश्न 8वा, अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे होणार आहे? मुंबई. प्रश्न 9वा, मार्शल अर्जनसिंह मेमोरियल हॉकी टूर्नामेंट 2025 किताब कोणी जिंकला? इंडियन रेल्वे. प्रश्न 10वा आणि लास्ट, आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे 8 मे. तर सर्वांना विनंती आहे, खूप कमी वेळामध्ये 2 ते 2.5 मिनिटामध्ये फक्त आणि जास्त न काही बोलता फक्त आणि फक्त अभ्यासाच्याच मुद्द्यावर आपण व्हिडिओ घेतो. त्यामुळं आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या गोरगरीब मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.